नैऋत्य मोसमी वारे यंदा 26 मे रोजी म्हणजे वेळेआधीच मुंबईत दाखल झाले। 75 वर्षात पहिल्यांदाच एवढ्या लवकर मान्सून मुंबईत दाखल झालाय असं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलंय। एरवी साधारणपणे मान्सून 7 ते 11 जून दरम्यान मुंबईमध्ये दाखल होतो। मान्सूनच्या सुरुवातीलाच यंदा राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसानं हजेरी लावली। मुंबईप्रमाणेच राज्यात कोकणातल्या इतर भागांमध्ये तसंच मध्य महाराष्ट्रात विशेषतः पुणे परिसरात जोरदार पाऊस झाला। राज्यात मे महिन्यातच इतका पाऊस का पडला? पुढचे काही दिवस हवामान कसं असेल जाणून घेऊयात। यंदा मान्सूननं 25 मे रोजी केरळसह दक्षिण कोकणपर्यंतचा काही भाग व्यापून टाकल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर एका दिवसातच मान्सून मुंबईमध्ये दाखल झाल्याचं जाहीर केलंय। पहिल्याच दिवशी पावसाचा जोर एवढा होता की काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आणि वाहतुकीवरही परिणाम झाला। महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेशलाही पावसानं झोडपून काढले। मान्सून उंबरठ्यावरती असताना अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला गती मिळाल्याचं हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केलं। पुढच्या काही दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक आणि तामिळनाडूचा उरलेला भाग, तेलंगणाचा काही भाग आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आगेकूच करेल असं भाकीत हवामान विभागानं वर्तवलंय। तसंच मुंबई आणि रायगडसह ठाणे आणि रत्नागिरीत हवामान विभागानं 26 मे ते 27 मेच्या सकाळी 8:30 वाजेपर्यंत रेड अलर्ट दिला आहे। आता करंट सिनॉप्टिक सिच्युएशन्स आहे त्याच्या अनुषंगाने रायगड, मुंबई, ठाण्याला रेड अलर्ट जारी केलेला आहे। उद्यासाठी 27 तारखेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला जारी केलेला आहे। उद्या मुंबईला येलो अलर्ट असणार आहे। 26 ते 31 मे या कालावधीत अरबी समुद्र खवळलेला राहील, त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांनी या कालावधीत समुद्रात जाऊ नये असा इशाराही हवामान खात्यानं दिलाय। पुढचे 3 दिवस पावसाचा जोर थोडा कमी होईल, तसंच सुरुवातीला जोरदार बरसला तरी मान्सून काही काळ दडी मारूनही बसण्याची शक्यता आहे।